खेड तालुक्यातील बौद्धकालीन लेण्यांची वंचित बहुजन आघाडी खेड यांच्याकडून दखल घेण्यात आली। युवक तालुकाध्यक्ष सुरेश तांबे यांच्या माध्यमातून या लेण्यांची साफसफाई करून येथे त्रिसरण पंचशील घेण्यात आली। खेड नगर परिषद हद्दीतील 2000 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या बौद्ध लेण्यांची आजची अवस्था फारच दयनीय झाली। या लेण्या म्हणजे जणू दारुडे, नशेडी व व्यभिचारी लोकांचे अड्डे झाल्याचे दिसून येते। लेण्यांमध्ये दारूच्या बाटल्या, सिगरेटची पाकिटं, गुटखा पाकिटं, निरोध अशा बाबी येथे निदर्शनास आल्या आहेत। वंचितच्या सदस्यांनी खेड नगर परिषद येथे जाऊन सदर बाब मुख्याधिकारी श्री रोडगे, वार्डाचे नगरसेवक यश खेडेकर, नगरसेवक निकेतन पाटणे यांच्या निदर्शनास आणून दिल्या। मुख्याधिकारी यांनी यावर खेद व्यक्त करून तत्काळ कार्यवाही करून नगरपालिकेतील कर्मचारी यांची देखरेखीसाठी नेमणूक केली। अशा प्रकारे तिथे चालू काय करणार सांगा, म्हणजे अशा प्रकारे दारूच्या बाटल्या, म्हणजे आम्ही ते काय ठीक म्हटलं तर असं निघल तिथे, आम्ही म्हटलं नाही उचलू ना थोडंसं, आपल्याला काय स्टंटबाजी वगैरे करायची नाही ना या गोष्टीकडे। हे जे प्रकारे चाललंय ना, म्हणजे कुठंतरी म्हणतो ना आपण सुरा मेरे मध्ये कमाल ठाणा वेर म्हणजे सुरा दारू पिणं ज्या माणसाने, ज्या भगवान बुद्धाने जे सांगितलं, जे तत्व सांगितलं की दारू पिऊ नका, काय करू नका, त्याच्या गाभाऱ्यामध्ये अशा प्रकारचे दारू, सिगरेट, गुटखा अजून काही चालू आहे। आणि ते सोडून त्याच्या पुढे म्हणजे एक व्यभिचार, म्हणजे ते कॉन्डम्सचे पॅकेट्स पडलेत तिथे, आम्ही ते इथे घेऊन आलो, ते बरं नाही वाटत आम्हाला, म्हणजे ते योग्य नाही। अशा प्रकारे ते चाललंय, म्हणजे कुठेतरी कुठल्या मार्गात चाललंय तिथली गोष्ट। आता हे दारू पिऊन तिथे जर दारू पिढे करत असते, तिथे रस्ता आहे बरोबर ना, तिथल्या माझ्या महिला भगिनी तिथून जातात। आज ह्या अशा प्रकारे जर तिथे नशेडी लोक बसत असतील आणि काही ज्या गोष्टी घडल्या तर त्याला जबाबदार कोण ना। आज आम्ही ज्या एलपी शाळा, खेड शहरामध्ये एलपी शाळा आहे, त्याच्या मागच्या बाजूला ज्या बौद्धकालीन लेण्या आहेत, त्या बौद्धकालीन लेण्यांची रेखी करण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो होतो। आज या ठिकाणी थोडीशी आम्ही साफसफाई केली। खूपच वाईट अवस्थेमध्ये या लेण्यांची जी आहे, खरं तर 2 ते 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास, बौद्धकालीन इतिहास हा ह्या खेड शहरामध्ये आहे आणि ह्याचा वारसा ह्या खेड तालुक्याला लाभलेला आहे। हे खरं तर आपलं भाग्य समजावं, पण दुर्भाग्य पण असं आहे की या ज्या बौद्धकालीन लेण्या आहेत यांची अतिशय दुरावस्था पाहायला मिळते आम्हाला इथे। खेड नगरपालिका प्रशासनाकडनं याच्याकडे अतिशय वाईट दृष्ट्या इकडे लक्षच बिलकुल यांचं आहेच नाही। तर या ठिकाणी मद्यपेयी आणि दारुडे लोक, सिगरेट पिणारी लोक आणि व्यभिचार करणाऱ्या लोकांचा हा एक प्रकारचा स्थान म्हणतात ना, तसं जमलंय। थोडंसं तुम्हाला दाखवायचं आहे मुद्दाम, म्हणून आम्ही ठेवलंय। तर इथं बघा, यापुढे ह्या अशा प्रकारे ह्या दारूच्या बाटल्या, म्हणजे अजून या पकडा, हे बघा, म्हणजे हे अशा प्रकारे, म्हणजे ज्या भगवान बुद्धाने सुरा मेरे मध्य पमाद ठाणा वेरमणी सिक्का पदम समाधयामी जे मंत्र आम्हाला दिलं की या दारू आणि या सिगरेट पासून अलिप्त राहा, आज या भगवान बुद्धाच्या चरणी या अशा प्रकारे व्यभिचार चालू आहे आणि हा खूपच निंदनीय आम्ही म्हणतो। आणि ह्याचा जाब आम्ही आता नगरपालिकेत विचारत जातोय की हे काय नेमकं चाललंय, म्हणजे ह्याच्याकडे तुमचं का आमच्या या धार्मिक स्थानाचं तुम्ही विटंबन करायचं ठरवलंय का? आधी इथे प्रशासनाला आम्हाला हा जाब विचारायचा आहे। या ठिकाणी गेट आहे, जर तुम्हाला जमत असेल तर त्या गेटला लॉक लावा आणि खाली आमचं आंबेडकर भवन आहे, त्या आंबेडकर भवन मध्ये तुम्ही त्याची चावी ठेवा। ज्याला कुणाला बघायचं असेल तो त्या आंबेडकर भवन मधून ती चावी घेईल आणि ते बघेल। ही अशी विटंबना तुम्ही करणार असाल तर आम्ही ते बिलकुल खपवून घेणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडनं याचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्याचा जाब विचारण्याने आम्ही आता नगरपालिकेमध्ये चाललोय, तर तिथे आता यांनी विचारलं की हे काय चाललंय तुमचं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।